हरि ओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. मौनात्मा एक अनुभूती. आकाशात स्वच्छंदाने विहार करणाऱ्या पोपटाला पकडून पिंजऱ्यात ठेवले जाते. त्याचे पंख हळूहळू निकामी होतात. उडायची कला त्याच्या मनात राहत असली तरी तो शरीरातून क्षीण होतो. निरनिराळ्या झाडांना त्या हंगामात येणाऱ्या फळांवर स्वेच्छेने यथेच्छ ताव मारणाऱ्या पोपटाला, त्याला पाळणाऱ्या तो त्याचा स्वघोषित तथाकथित मालक, जे आणि जेवढे देईल ते आणि तेवढेच मुकाट्याने खावे लागते. काय करत असेल हो हा पोपट? दुसरे काय करणार? आत्महत्येचा विचार आला तरी त्या पिंजऱ्यात तो आत्महत्याही करू शकत नाही. मग नाईलाजास्तव आली या भोगासी असावे सादर असे जाणून त्या पिंजऱ्याशी आणि त्या मिळत असलेल्या खाण्याशी तो जुळवून घेतो. मी नोकरीनिमित्त आफ्रिकेला 6 वर्ष होतो. एकटाच राहत होतो. कन्यकेच्या सुट्टीत सौ येत असत. शेवटची 1.5-2 वर्षे सोडल्यास तेथे सुरुवातीला कोणीही मराठी बोलणारा नव्हता. त्यात माझा स्वभाव घरकोंबडा आहे. रमरमारमी म्हणजे शांतम पापम. कचेरीतही अत्यावश्यक इतकेच बोलणारा अशीच माझी ख्याती होती. त्यामुळे इतर वेळी ध्यानधारणा, पुस्तक वाचन आणि संगीत श्रवण असा कार्यक्रम असायचा. ध्यान, वाचन, श्रवण करून करून किती करणार? त्यामुळे अनेक वेळा मी नुसताच शांत मौन बसून असायचो. अशा वेळी स्मृतीमधून गतघटना आठवू लागायच्या. त्यातही मोठी मौज होती. या घटनांच्या चलत चित्रणापेक्षा कोण काय म्हणाले होते, बोलले होते त्याच्या शब्द स्मृतीच जास्त असायच्या. सुरुवातीला मला एकट्याने नुसते शांत मौन बसून कंटाळा यायचा. त्या गतस्मृतींचाही तिटकारा यायचा, नको वाटायचे. परंतु यावर उपाय म्हणून त्या पोपटाला गुरु करून मी त्या एकटेपणाशी सहकार्य केले. त्यामधून एक दिवस महाअद्भुत घटना घडली आणि माझ्यात आमूलाग्र बदल झाला. मला अंतःकरणातील तो आतला आवाज ऐकायला आला. ध्यानामध्येही मला तोपर्यंत कधी अनाहत नाद जाणवला नव्हता. परंतु अनेक दिवस तासनतास नुसत्या त्या शांत मौन बसण्याने मला तो अंतर्नाद जाणवला. स्वतःच्याच घरात त्रयस्थपणे राहण्याचे प्रयोग मी अनेक वेळा करत असतो. त्याचा उपयोग झाला असावा. पुढे पुढे मी नित्य साधना, उपासना, शरीर स्वास्थ्य आणि मनस्वास्थ्य यासाठी करू लागलो. ध्यानासाठी ते सोपस्कार बंद झाले आणि मला केव्हाही आणि कुठेही ध्यान लावता येऊ लागले. ध्यानासाठी स्थलकालाचे बंधन राहिले नाही. केवळ त्या शांत आणि मौन बसण्यामधून मी मौनात्म्यात प्रवेश केला. सुरुवातीला मला असे वाटले होते की मला तो शांत मौन अंतरात्मा सापडलाय. परंतु लवकरच ध्यानामधून मला अनुभूती मिळाली की माझे शरीर शांत आणि मौन होत असून मी दूरवरून त्रयस्थपणे ते अवलोकन करत आहे. मी देहापेक्षा निराळा आहे. मीच तो शांत मौनात्मा आहे. मिथ्या द्वैताकडून अद्वैताकडे. लाओत्से हे जे मानवाला दुरुपयोगी असलेले, नको असलेले, मानवाला अमुक्त अवस्थेत ठेवणारे असे शब्द महात्मे सांगत आहे, त्यासाठी त्याने हे शब्द पुराणाचे आख्यान लावले आहे. त्यामागे त्याचा सारा प्रयास 2 प्रकारचा आहे. एक असे की सजीव मुळातच अद्वैत आहे, तो मूलतः द्वैत नाही. दुसरे असे की अंतरात्मा आणि परमात्मा हे निराळे नाहीत. हे दोन्ही विशेष करून मानवाला सांगायचे आहे, कारण हे जाणायची बौद्धिक क्षमता केवळ मानवातच आहे. यासाठी लाओत्सेने सर्वप्रथम सांगितले की त्या अनामामधून, परमचैतन्यामधून चैतन्य आणि पदार्थ निर्माण झाले. मग तो सांगतो की पदार्थामधील विविध गुणांमुळे, भिन्न आकार विकारांमुळे पदार्थातील त्या वैविध्याला अनुसरून निरनिराळे शब्द योजून वेगवेगळे नामाभिमान दिले गेले. मूळ परम चैतन्यामधून चैतन्य आणि पदार्थ निर्माण झाले.
सूक्ष्म चैतन्य आणि जड पदार्थ हे दोन्हीही परमात्म्यामधून निर्माण झालेले असल्यामुळे त्या दोहोतही ते परमचैतन्य मूलतः आहे. चैतन्याशी तुलना करता पदार्थामधील चैतन्य फार नगण्य आहे. ते त्याचे ते हालचाल करू शकत नाही. चेतना असूनही व्यक्त होऊ शकत नाही. त्यामुळे आपण त्यांना जड असे संबोधित करतो. चैतन्य सर्वत्रपणे हालचाल करू शकते, व्यक्त होऊ शकते. त्याला आपण जडाविरुद्ध सूक्ष्म असे संबोधित करतो. चैतन्य आणि पदार्थ दोन्हीही स्वतंत्र आहेत. सजीव ते चैतन्य आहे, तो परमात्मा चैतन्याचाच भाग आहे. अंश असल्यामुळे त्याला अंशात्मक चैतन्य असे म्हटले आहे. त्याच्यापेक्षा पदार्थ भिन्न आहेत. चैतन्याने जड पदार्थापासून देह धारण केला. यामुळे एका ठराविक काळानंतर जड देह थकतो. चैतन्य अबाधित जसे असते तसेच असते. देहामधून चैतन्य निघून जाते आणि देह मृत होतो. अशा प्रकारे सजीव मूलतः अद्वैत आहे. पुढे त्या देहाने आणि त्यातील इंद्रियांनी अंशात्म्याच्याच चेतनेमुळे अंशात्म्यासाठी सृष्टीलीला अनुभवायला सुरुवात केली. परंतु त्यावेळी देहात मनाचा जन्म झाला आणि ते मन महाशिरजोर झाले. त्याने देहादी इंद्रियांचा कब्जा घेतला. देहादी इंद्रिये मनाप्रमाणे कर्म करू लागली. त्यामुळे देहभाव महाप्रबळ झाला. या दुर्दैवामुळे जीवाला त्या अंशात्मक चैतन्याचा विसर होऊन देह म्हणजेच आपण असा सजीवाचा गैरसमज झाला. जीव देहामध्ये अडकल्यामुळे देह, पदार्थ आणि अंशात्मक अंतरात्मा असे द्वैत जाणीव करून देऊ लागले. जड पदार्थाला त्याच्या वैविध्यानुसार शब्द दिल्यामुळे शब्दाशब्दागणिक द्वैत जास्तच जोमाने फोफावू लागले. मूलतःच अद्वैत असलेला मानव विनाकारण द्वैतात अडकल्याचा गैरसमज करून घेऊन त्यामधून सुटका करून घेण्यासाठी धडपडू लागला. यास्तव देह, पदार्थ, भाव क्षीण होण्यासाठी शब्द महात्म्य सोडा आणि मौन व्हा. म्हणजे आपण मूलतःच चैतन्य अद्वैत आहोत हे उमजेल. हरि ओम.